पहिल्या चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. सुनील यांचा पहिल्या चेंडू मात्र निर्धाव जातोय. खरोखर चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडू दाखवून दिले. तुम शेर तो आम सवा शेर. बघूया दुसरा चेंडू पुन्हा एकदा एसटीच्या बराचसा बाहेर. पंचांकडे मात्र अपील मागितली जाते आणि पंचांकडून मात्र गोलंदाज दंडित केले जाते. अवांतर धावसंख्येत भर आणि अवांतर धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 1 धाव. क्या बात आहे आदर्श. चांगली फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 चौकार 2 षटकार आणि 3 चौकार. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा मैदान दिशेने बोलूयात. विकेटचं पतन मात्र पाहायला मिळते. लॉकॉनच्या दिशेने मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पहिल्या चेंडू निर्धाव टाकला गेला, त्यानंतर अतिरिक्त धावसंख्येने चेंडू टाकला गेला आणि या ठिकाणी मात्र विकेटचं पतन पाहायला मिळते. तर या ठिकाणी विजय चांदोडे सरांना विनंती करतो, आदर्शांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बहाल करायचा आहे. खरोखर चांगली फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 षटकार आणि 3 चौकार या ठिकाणी पाहायला मिळाले. आपल्या संघाला मात्र 3 चेंडू राखून मात्र विजय बनवून दिले. तर वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. मैदानामध्ये सुरू असलेला सामना निवयवाडी वर्सेस डावलवाडी. सुमित पुन्हा एकदा चांगला फटका काटपेट पद्धतीने खेळून काढला जातो. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. पुन्हा एकदा चांगला क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर या एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढते. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 2 धावा. खरोखर चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सुनील यांची वय वर्ष 43, परंतु क्रिकेटची आवड हौस म्हटलं तरी चालेल ती काय मात्र या ठिकाणी कमी झालेली आहे. आणि एक बायपासची मोठी सर्जरी होऊन सुद्धा मात्र हा खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. खरोखरच आपण जर 3 ते 4 वर्षापूर्वी जर विचार केला गेला तर हा एक चांगला गोलंदाज कर्जत गावामध्ये ओळखला जात होता. तर या ठिकाणी मात्र फुलटा चेंडू फुल टोल केलाय. चेंडू मात्र जाईल सीमारेषेवरती. तर या ठिकाणी मात्र मिळतील पूर्णपणे 4 धावा. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु सुनीलकडून मात्र मोठी चूक या ठिकाणी पाहायला मिळते. फुलटा चेंडू दिला गेला आणि फुलटा चेंडू आता चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर या 4 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढते. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 6 धावा. थोडंसं या ठिकाणी कमबॅक करावं लागेल. पहिला चेंडू मात्र सुंदर सुरेख या ठिकाणी टाकला गेला सुनील यांच्या मार्फत. त्यानंतर मात्र थोडीशी खराब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. आता मात्र भास्कर या ठिकाणी मात्र फलंदाजी सज्ज होतोय. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र ठिकाणी असफल होते. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. दुसरा प्रयत्न होतोय का? खरोखर चांगली फिल्डिंग मात्र या ठिकाणी पाहायला मिळते आणि चेंडूची फेकी मात्र सुंदर सुरेख या ठिकाणी पाहायला मिळते. तत्पूर्वी मात्र एक धाव घेतली जाते आणि या एका धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 7 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता होते. षटकाची सुरुवात मात्र या ठिकाणी निर्धावने केली होती आणि षटकाचा शेवट मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू या ठिकाणी केला जातोय. तर षटक क्रमांक पहिल्या या ठिकाणी संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 7 धावा. पहिल्या षटकामध्ये 7ची सरासरी या ठिकाणी आखली जाते. 1 विकेट या ठिकाणी पाहायला मिळाला. खरोखरच चांगली गोलंदाजी सुनील यांची वय वर्ष 43, तरी सुद्धा चांगली तेज तर्रार अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. एक चौकार या ठिकाणी आला होता तरी सुद्धा धावसंख्येमध्ये रोखली. चांगलं कमबॅक मात्र या ठिकाणी केले, कारण ह्या खेळाडूकडे मात्र चांगला अनुभव क्रिकेटचा आहे आणि त्याचा मात्र या ठिकाणी पूर्णपणे अनुभव या ठिकाणी घेतला जातोय. आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय जनार्दन. स्वतः संघ नायक या ठिकाणी गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय. जनार्दन सुद्धा चांगली गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. ज्या प्रकारची गोलंदाजी सुनीलने केली होती त्याच प्रकारची मात्र गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल, कारण दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय निर्णायक असेल, महत्वपूर्ण असेल. जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या फेरीसाठी पात्र होईल. जो संघ आहे तो मात्र स्पर्धेतून बाहेर. या ठिकाणी मात्र सुंदर गोलंदाजी स्लोवर डिलिव्हरी, परंतु या ठिकाणी एसटीच्या बराचसा बाहेर. वाईड चेंडू पंचाकडून अवांतर धावसंख्येसाठी मात्र इशारा केला जातोय. अवांतर धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या या ठिकाणी वाढते. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 8 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका कव्हरच्या डोक्यावर क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय. झेलची संधी आहे, परंतु या ठिकाणी मात्र झेल मात्र सोडला जातोय आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषेवरती. तत्पूर्वी मात्र 2 धावा पळून काढल्या जातात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. तर या 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढते. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली 10.
पुन्हा एकदा चांगली चेंडू टाकला जातोय आखूड टप्प्याचा चेंडू या ठिकाणी मात्र थोडस सफल झाला खेळाडू तत्पूर्वी मात्र एकदा पळून काढली जाते तर या एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढते तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 11 धावा खरोखर चांगली गोलंदाजी जनार्दन यांच्याकडून पहिल्या चेंडू जरूर अवांतर धावसंख्येत टाकला गेला परंतु त्यानंतर मात्र सुंदरसं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळते खरोखर चांगली गोलंदाजी सुनीलने केली होती त्याच प्रकारची गोलंदाजी जनार्दन यांच्याकडून पाहायला मिळते कारण स्वतः संघ नाही घेत आपल्या संघासाठी पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी झेलची संधी आहे या ठिकाणी मात्र सुनीलकडून मोठी चूक होते झेल सोडला जातोय रनआउटची संधी होते का परंतु या ठिकाणी मात्र सुंदर चेंडूची फेकी केली जाते झेलची संधी या ठिकाणी जरूर होती परंतु या ठिकाणी मात्र सुनीलने झेल पूर्णपणे सोडलाय आणि जीवनदान मात्र ठिकाणी पाहायला मिळते तर एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळते तर एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती 12 पुण्याचा फुलटा चेंडू आणि फुल डोल केलाय चेंडू मात्र जाय सीमारेषा पार षटकारासाठी जनार्दनकडून मात्र मोठी चूक होते खरं फुलटा चेंडू होता समोरच्या फलंदाजामध्ये चांगला फटका म्हणजे भास्करने मात्र चांगला फटका केलाय कारण दष्टपुष्ट अशी शरीरयष्टी असलेला खेळाडू फुलटा चेंडू टाकणे मात्र मोठी चूक आहे आणि चेंडू जसा आला तसा मात्र भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी तर या 6 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढते तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 18 धावा खराब गोलंदाजी या ठिकाणी पाहिलं म्हणजे जनार्दन यांची पहिला चेंडू खरोखर सुंदर सुरेख टाकला गेला होता परंतु त्यानंतर मात्र फुलटच चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी मात्र एक धाव घेतली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का परंतु या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला जात नाहीये एका धावेवरती मात्र या ठिकाणी समाधान मानावं लागते धावसंख्येत मात्र थोडासा बदल होतोय तर धावसंख्येत झालाय बदल 19 धावा पुन्हा एकदा सुंदर फटका कार्पेट पद्धतीने खेळून काढला तर एक धाव या ठिकाणी घेतली जाते दुसऱ्या प्रयत्न होतोय का तर या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते पंचांकडे मात्र अपील मागितली जाते आणि पंचांनी मात्र आकाशाच्या दिशेने बोट उंचावलंय पंचांच्या भूमिकेत असतील प्रमोद चंद्रकांत गेवडे या ठिकाणी मात्र विकेटच्या पतन पाहायला मिळत 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता प्रयत्न मात्र या ठिकाणी फसतो आणि षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 20 धावा 2 षटक संपलेत आणि 2 षटकांचा जर विचार जर केला गेला तर 2 षटकांच्या समाप्ती धावसंख्येला 20 म्हणजे प्रत्येक षटकामागे 10 ची सरासरी ठिकाणी आखली जाते तर शेवटच्या षटकामध्ये चांगली जर सरासरी आखायची असेल तर शेवटच्या षटकामध्ये 15 ते 20 रन येणं गरजेचं आहे कारण दावलवाडी या जर संघाचा विचार केला गेला तर दावलवाडी संघाकडे चांगले फलंदाज आहेत की जे षटकार आणि चौकार मारण्यामध्ये माहिर असलेले फलंदाज त्यामुळे जर या संघासमोर जर आव्हान जर उभं करायचं असेल तर 35 + 40 पर्यंत धावा करणं गरजेचं आहे परंतु आतापर्यंत धावसंख्या ठिकाणी झाली ती 20 अजूनही उर्वरित 6 चेंडू असतील 6 चेंडूवरती चांगली फटकेबाजी या ठिकाणी करावं लागेल तर या ठिकाणी योगेश मात्र ठिकाणी फलंदाजी करतोय योगेशला चांगली फटकेबाजी करावी लागेल आता मात्र गोलंदाजी मार्फत सज्ज झालाय तेजस डावल तर या ठिकाणी मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरा षटक होते तेजस पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी एक धाव घेण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी इष्टीच्या मागे सुद्धा चांगलं क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहायला मिळते कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये निर्धाव चेंडूची संख्या मात्र या ठिकाणी पाहायला मिळते धाव संख्या मात्र या ठिकाणी स्थिरावली तर संघाची धाव संख्या या ठिकाणी झाली ती 20 आणि 20 2 विकेट्स मात्र या ठिकाणी गमावलेत परंतु या ठिकाणी मात्र तेजसला चांगली गोलंदाजी करावी लागेल पुन्हा एकदा चांगला चेंडू पटकावला जातोय एक धाव या ठिकाणी घेतली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का परंतु या ठिकाणी मात्र खराब क्षेत्र या ठिकाणी पाहायला मिळते तर 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 धावेने वाढेल तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 22 शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील तर शेवटच्या 4 चेंडूवरती चांगली फटकेबाजी या ठिकाणी करावं लागेल कारण या आधीचा जर सामन्याचा विचार केला गेला तर चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली आदर्शने खरोखर चांगली फटकेबाजी केली होती 34 धावांचं आव्हान होतं आणि 3 चेंडू राखून मात्र विजय साकार केलाय परंतु त्या आधीचा जर सामन्याचा विचार केला गेला व त्यावेळेस 25 धावा करायच्या होत्या परंतु या ठिकाणी बाचीमुळे या संघाला शेवटच्या एका चेंडूत 6 धावांची गरज होती
म्हणजेच मैदानाबद्दल जर बोलायचं झालं तर या ठिकाणी कमी जरी धावा असल्या तरी चेसिंगसाठी थोडीशी अडचण जाते. परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी बॅटिंग पिच चांगलं तेज तरर पाहिल्या आउटफील्ड असेल तर या ठिकाणी फलंदाजीसाठी चांगलं मैदान या ठिकाणी बनतंय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चांगला फटका कव्हरच्या डोक्यावर एक धावा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय का परत या ठिकाणी मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. एका धावेचं रूपांतर मात्र या ठिकाणी 2 धावांमध्ये केले जाते. तर या 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढते. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 24 धावा. 2 विकेट्स मात्र या ठिकाणी गमावल्यात आणि खरोखर तेजसकडून पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. तर सुमितला मात्र स्ट्राईक घ्यावी लागेल. योगेश कडून मात्र चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. परंतु षटकार आणि चौकारांच्या आतषबाजी होणं गरजेचं आहे. कारण धावसंख्या मात्र या ठिकाणी स्थिरावर तर संघाची धावसंख्या या ठिकाणी जाते 24. पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा चेंडू ज्या ठिकाणी मात्र तर या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होते. खरोखर चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. पंचांकडून मात्र या ठिकाणी आउटचा इशारा केला जातोय. पंचाच्या भूमिकेत या ठिकाणी असतील मंगेश. रामजीनगरचा एक सितारा चांगला क्रिकेट त्यांच्याकडून सुद्धा आम्ही पाहिलंय. घाटकोपरच्या 2 नंबर दत्ताची साळवी क्रीडांगणामध्ये सातत्याने खेळणारा हा खेळाडू या ठिकाणी मात्र आज पंचांची भूमिका या ठिकाणी पूर्णपणे पार पाडतोय. त्याचप्रमाणे प्रमोद घेवडे त्यांच्याकडून सुद्धा आम्ही चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं आणि एक आपला चांगला अनुभव क्रिकेटचा या ठिकाणी मात्र या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. तर या ठिकाणी थोडीशी धावसंख्या स्थिरावली तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 24 आणि उर्वरित शेवटचा एक चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. एक षटकार किंवा एक चौकार येणं गरजेचं आहे. कारण धावसंख्या मात्र थोडीशी माफक आहे. 24 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. आपल्या संघाला जर माफक धावसंख्या जर उभी करायची असेल तर 30 धावा सुद्धा होणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी मात्र 24 धावा आहेत. तर शेवटचा चेंडू मात्र निर्णायक चेंडू असेल. पुणे आता चांगला फटका एक धावा या ठिकाणी घेतली जाते. दुसऱ्या धावा प्रयत्न होतोय का 4 क्षेत्रक्षमण चेंडूवरती धावत येते परंतु 2 धावा मात्र रोखू शकल्या नाहीयेत. तर 2 धावांच्या मदतीने पुणे संघाची धावसंख्या 2 धावेने वाढेल. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 26. उर्वरित 18 चेंडू आणि 27 धावांच्या ठिकाणी गरज असेल. तर प्रत्येक षटकामागे 9 आणि 9.5ची सरासरी या ठिकाणी आखावी लागेल. थोडी घाई करायची आहे. लवकर मैदान खाली करायचं आहे कारण आपल्याला बराचसा वेळ या सामन्यामध्ये झालेला आहे. हॅलो. पुढील होणारा सामना महापुरुष चांदेवडेवाडी क्रिकेट टीम अ विरुद्ध श्री तळेकरीन देवी क्रिकेट संघ कांगणेवाडी. दोन्ही संघांचे संघनायक कृपया नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. महापुरुष चांदेवडेवाडी अ आणि श्री तळेकरीन क्रिकेट संघ कांगणेवाडी. चला क्षेत्रक्षेत्र सजवून घ्यायचंय. यानंतर होणारा सामना असेल कांगणेवाडी वर्सेस महापुरुष चांदेवाडी संघ ए. या दोन्ही संघांमध्ये हा सामना होईल. तर विनंती करतो संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर खरोखरच या ठिकाणी आपण सामना पाहतोय डावलवाडी वर्सेस निवईवाडी. निवडी या संघाने सर्वप्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी धावा या ठिकाणी केले ते 26 आणि डावलवाडी या संघाला जिंकण्यासाठी टार्गेट दिले ते 27 धावांचं. 18 चेंडू आणि 27 धावा. तर 3 षटकांचा ठिकाणी सामना आहे. 3 षटकामध्ये प्रत्येक षटकाचा विचार केला गेला तर 9 9.5ची सरासरी आखून हा सामना आपण विजयी होऊ शकतो. परंतु निवडी या संघाकडे सुद्धा चांगले गोलंदाज सुद्धा आहेत. पंच मंगेश वेळ द्यायचा नाही खेळाडूंना. टीम मीटिंग मैदानाच्या बाहेर पेनल्टी द्यायची डायरेक्ट. जर संघ सांगून सुद्धा ऐकत नसेल डायरेक्ट पेनल्टी द्यायचे. 3 रनची पेनल्टी देऊ शकतो. फलंदाज सुद्धा या ठिकाणी पाठवायचे डावलवाडी.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 27 धावांचं लक्ष आहे. पहिले चेंडू मात्र या ठिकाणी मार्ग असेल. पहिल्या चेंडूवरती मात्र चांगला फटका खेळून काढायचा. एक धाव या ठिकाणी घेतली जाते आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि चेंडूची चांगली फेकी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. तर या ठिकाणी मात्र पहिल्या षटकाची जबाबदारी या ठिकाणी दिली जाते. निलेश खरोखर चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र स्ट्राईकला खरोखर चांगला चेंडू. पुन्हा एकदा चांगल्या चेंडू मात्र चांगला सन्मान या ठिकाणी दिला जातोय आणि आपल्या चेंडूवरती मात्र चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. मंदार आणि जनार्दन या ठिकाणी डावलवाडी संघाकडून सातत्याने सलामीची जोडीचा जर विचार केला गेला आतापर्यंतची सगळ्यात सक्सेसफुल जोडी डावलवाडी संघाकडून आपण पाहतोय. जनार्दन आणि मंदार वन हाती विजय मिळवून देण्याची ताकद मंदार आणि जनार्दन या दोन्ही खेळाडूंकडे आहे. पुण्याचा चांगला फटका या ठिकाणी माता जेलची संधी आहे का परंतु चेंडू झाली सीमारेषा पार षटकार. तर या 6 धावांच्या मदतीने मात्र मंदारने आपल्या जनार्दनने मात्र आपले इरादे पक्के केलेत की आम्ही जरी दिसायला जरी छोटासा खेळाडू जरी असलो तरी मोठे फटकेबाजी काबिलियत सुद्धा माझ्याकडे. मूर्ती लहान कीर्ती महान असा पद्धतीचा खेळाडू. आखूड टप्प्याचा चेंडू होता या ठिकाणी मात्र चेंडू पूर्णपणे जनार्दनने ओळखला आणि भिरकावून मात्र लोकांच्या दिशेने मात्र दिलाय 6 धावांसाठी. तर या 6 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढते. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 8 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी टाकला परंतु चेंडू जाईल सीमारेषा पार चौकारासाठी. पण एकदा थोडीशी मिसफील्ड या ठिकाणी पाहायला मिळालेली. खरोखर चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते परंतु बॅटची कडा घेऊन मात्र चेंडू जातोय मागच्या दिशेने 4 धावांसाठी. तर या 4 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढते. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 12. नक्कीच या स्पर्धेमध्ये या कर्जवी चषक मध्ये कमी वयातली जी मुलं आहेत तीच जास्त खेळताना दिसतात आहेत आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळताना दिसतंय. काय म्हणशील याबद्दल? तर खरोखरच ज्यावेळेस आपण वाडीच्या स्पर्धा किंवा गावच्या स्पर्धा आपण आयोजित करतो हा एक आपल्या मुलांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म असतो. आपण आतापर्यंत वाडीसाठी खेळलो, गावासाठी खेळलो, बाहेरच्या गावामध्ये जाऊन खेळलो परंतु आज आपल्याच गावातील खेळाडूंनाही चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहेत. आणि अशा प्रकारच्या स्पर्धा आपण ज्यावेळेस राबवतो त्यावेळेस आपल्याच गावातील मुलं एकत्र येतात. आपल्याच गावासाठी खेळताना आपल्या गावाच्या विकासासाठी हातभार सुद्धा लावताना आपण पाहायला मिळते. नक्कीच या पद्धतीने मी म्हणतो ना गावदेवी आई गावदेवी कर्जवी असेल तो संघ गाव ग्रामीण असू देत किंवा गाव तो गाव असू देत किंवा तालुकास्तरीय ज्या स्पर्धा असतात तिथे भाग घेतात आणि हे नवोदित खेळाडू हे उद्याचे येणारे भविष्य आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या गावासाठी हे चांगले आहेत. आणि गावातल्या मुलांनी एकी करून हे वाडीतून जर एक 2 प्लेयर घेऊन एक जर गावचा संघ चांगला संघ केला तर एक तालुका लेवल जिल्हा लेवलला चांगला संघ होऊ शकतो. नक्कीच कारण आपण याआधी सकाळच्या सामन्यामध्ये एक सामना पाहिला. संस्कार हा खेळाडूने 16 वर्षाचा होता आणि त्या खेळाडूने मात्र चांगली फटकेबाजी केली आणि तोच खेळाडू आपल्याला 2 ते 3 वर्षानंतर एक कर्ज गावातील एक चांगला खेळाडू म्हणून ओळखला जाईल. ज्या प्रकारचा आपण विशाल बाचिमचं आपण नाव घेतो. विशाल बाचिमचा जर विचार केला गेला तर एक कर्जोय गावातला एक नामांकित खेळाडू आहे. व्यवसाय क्रिकेट खेळतो, चांगला खेळतो, गावासाठी सुद्धा चांगला खेळतो, आपल्या वाडी सुद्धा चांगला खेळतो आणि हेच छोटे खेळाडू उद्याचे वाडीचे चांगले खेळाडू आहेत. तर या ठिकाणी षटक क्रमांक पहिले संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीला संघाची धावसंख्या ठिकाणी 14. फुलटॉस चेंडू या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका ठिकाणी खेळून काढला. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. दुसऱ्या प्रयत्न होतोय का आणि मंदारने मात्र या ठिकाणी खरोखर चांगली फटकेबाजी. खराब जर चेंडू भेटला तर मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगला जर चेंडू असेल तर त्याला चांगली सलामी देऊन या ठिकाणी सिंगल डबल मध्ये धावा कन्वर्ट केल्या जात आहेत. तर धावसंख्या या ठिकाणी झाली ती 16. अजूनही संघाला जिंकण्यासाठी 11 धावांची या ठिकाणी गरज असेल. अजून एक षटक शिल्लक आहे. त्या दृष्टिकोनात या ठिकाणी मात्र सावध पवित्रा घेत या ठिकाणी क्रिकेट खेळलं जाते. नाही इथं मात्र विकेट हा एकच इफेक्ट पडू शकतो. जर निवयवाडी संघाला जर जिंकायचं असेल तर विकेट आणि डॉट बॉल ह्याच जास्त मारा करावा लागेल आणि त्यानंतरच हा संघ मात्र विजयी करू शकतो. अजूनपर्यंत एकही विकेट गेलेली नाही आणि हा मात्र एक की फॅक्टर राहील तो डावलवाडी संघाचा. नक्कीच क्रिकेटमध्ये जर कमबॅक करायचं असेल तर गोलंदाजीची सुद्धा जी महत्वाची भूमिका असते तेवढीच महत्वाची भूमिका क्षेत्ररक्षकांची सुद्धा असते. कारण क्रिकेटमध्ये जर नवीन जर खेळाडू आणि या ठिकाणी बघा फुल टच चेंडू आणि फुल डोल केलाय मंदार. कारण मंदार सारखा जर ऑन फायर असलेला फलंदाजाला जर फुल टच चेंडू जर टाकला तर नतीजा षटकारामध्येच असणार. कारण जर डावलवाडी जर संघाला जर रोखायचं असेल तर पहिले सर्वांचे 2 फलंदाज तुम्हाला लवकर बाद करावे लागेल. परंतु आता मात्र थोडासा उशीर झालाय.
कारण या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती 22. उर्वरित 5 धावांच्या ठिकाणी गरज असेल. चेंडू द्यायचा. चला यानंतर होणारा सामना असेल महापुरी चांदेवाडी क्रिकेट टीम ए वर्सेस श्री तळेकरण देवी क्रिकेट संघ कांगणेवाडी. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. पुन्हा एकदा फुलटॉ चेंडू चांगला फटका ठिकाणी पाहायला मिळते. एक धाव या ठिकाणी घेतली जाते परंतु चेंडू झाली सीमा रेषा पार चौकारासाठी. तर या 4 धावांच्या मदतीने पुण्याच्या संघाची धावसंख्या झाली 26. स्कोर मात्र ठिकाणी समांतर झालेले आहे. तर यानंतर होणारा सामना आहे महापुरी चांदेवाडी वर्सेस श्री तळेकरण देवी क्रिकेट संघ कांगणेवाडी. या दोन्ही संघांना तयार राहायचंय. हा सामना संपल्या लगेच या ठिकाणी क्षेत्राचे सजवून घ्यायचंय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचं अस्त्र काढले आणि तेही सक्सेसफुल. 6 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. तर या ठिकाणी डावलवाडी हा संघ विजयी झालेला आहे. विजयी झालेल्या संघाचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन आणि पराजित झालेल्या संघाचं सुद्धा या ठिकाणी आभार मानूयात. पुढच्या स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देऊयात. डावलवाडी संघाला पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा देऊयात. तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो जनार्दनांना. तर जनार्दनांना विनंती करतो मंचावरती यायचा आणि आपला पुरस्कार या ठिकाणी घेऊन